मंडळी, लहानपणी आपण सगळ्यांनी हे वाक्य ऐकलं असेल, उंबरठ्यावर बसू नको, दारात उभा राहू नको, उंबरठ्यावर बसणं चांगलं नसतं. हे ऐकल्यावर आपण उठायचो, पण मनात एक प्रश्न मात्र यायचा, उंबरठ्यावर बसलं तर नेमकं काय होतं? तो काही सोन्याचा बनलेला नसतो ना, त्यात काही जादू असते. मग आपल्या मोठ्यांनी एवढं का सांगितलं असेल? एकदा एक मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेला. घरात खूप माणसं होती. तो खेळून थकला आणि दाराच्या उंबरठ्यावर जाऊन बसला. थोड्याच वेळात आजी आली आणि नेहमीप्रमाणे म्हणाली, "अरे, उंबरठ्यावर बसू नको." मुलगा म्हणाला, "आजी, सगळेच असं म्हणतात, पण कारण कुणीच सांगत नाही." आजी हसली आणि म्हणाली, "कारण सांगितलं तर तुला समजेल का?" मुलगा म्हणाला, "तुम्ही सांगा तर खरं." आजी म्हणाली, "पूर्वीची घरं आजसारखी नव्हती. घरात येणं जाणं सतत चालू असायचं. शेतीवरून माणसं यायची, पाहुणे यायचे, जनावरं यायची, लहान मुलं धावत असायची. अशा वेळी उंबरठ्यावर बसलेली व्यक्ती म्हणजे वाटेत ठेवलेला दगडच, सगळ्यांना अडथळा." मुलगा म्हणाला, "म्हणजे फक्त एवढंच कारण?" आजी म्हणाली, "नाही रे, पूर्वी उंबरठा हा घराचा एक खास भाग मानला जायचा. घराला 2 बाजू असतात, एक आतली बाजू आणि दुसरी बाहेरची. आणि या 2 जगांना जोडणारी जागा म्हणजे उंबरठा. घरात येणारा प्रत्येक माणूस त्या उंबरठ्यातूनच यायचा, म्हणून त्याला मान दिला जायचा. आपण पाहिलं असेल, नवीन सून घरात येते तेव्हा उंबरठा ओलांडते. दसऱ्याला त्याची पूजा केली जाते. काही ठिकाणी उंबरठ्याला हळद कुंकू लावतात, कारण तो फक्त लाकूड किंवा दगड नसतो, तो घराच्या ओळखीचा भाग असतो. पण आपल्या मोठ्यांनी एक गोष्ट फार हुशारीने केली. त्यांनी नियम समजावून सांगण्याऐवजी सवय लावली. ते म्हणाले, उंबरठ्यावर बसू नये, बस. मग मुलं आपोआप टाळू लागली. यामागे आणखी एक कारण होतं. पूर्वी घरात दिवसभर झाडलोट व्हायची, लोक अनवाणी फिरायचे, दारातून धूळ माती यायची. उंबरठा हा सर्वात जास्त वापरला जाणारा भाग असायचा. म्हणूनच तिथे बसणं आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य मानलं जात नव्हतं. पण काळ बदलला, मोठी घरं कमी झाली, सवयी बदलल्या आणि कारणं विसरली गेली. उरलं ते फक्त एक वाक्य, उंबरठ्यावर बसू नको. आज अनेक जण याला अंधश्रद्धा म्हणतात, काही जण याला परंपरा म्हणतात. पण खरं पाहिलं तर ही एक साधी शिस्त होती. घरात अडथळा होऊ नये, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होऊ नये आणि घराचा मान राखला जावा. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला म्हणालं, उंबरठ्यावर बसू नको, तर लगेच रागवू नका. कारण कदाचित त्यामागे भीती नव्हती, कोणतीही जादू नव्हती, फक्त आपल्या मोठ्यांचा अनुभव होता. आणि कदाचित उंबरठ्यावर बसू नये यामागचं खरं कारणही हेच असावं. कारण काही परंपरा या घाबरवण्यासाठी नसतात, त्या आयुष्य थोडं सोपं करण्यासाठी असतात. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.